महाराष्ट्र में हर तरफ सिर्फ गणपति बाप्पा मौर्य की गूंज, तो वहीं लोग गणपति की पूजा अर्चना पंडालों एवं घरों में हर तरफ करते दिखे। इसी तरह किशन नगर नंबर 2 में बाल मित्र गणेशोत्सव मंडल विधायक रविंद्र फाटक द्वारा ठाणे के महाराजा को, केरल के पद्मनाभ स्वामी मंदिर को, तिरुवनंतपुरम में स्थित भगवान विष्णु का सुप्रसिद्ध हिंदू मंदिर की सुंदर संस्कृति एवं साहित्य को झांकी के माध्यम से दर्शाया गया। ठाणे के महाराजा का दरबार विगत 48 सालों से निरंतर अलग अलग झांकियों से सजता आ रहा है। रविवार को सत्यनारायण की महापूजा एवं तीर्थ प्रसाद का आयोजन किया गया, जिसका लाभ हजारों भाविकों ने लिया। प्रमुख अतिथि के रूप में पूर्व नगर सेविका जयश्री फाटक, शिल्पा दीपक वेदकर सहित कई अन्य राजनेताओं एवं कलाकारों की उपस्थिति रही, जिसमें महाआरती कर गणपति बाप्पा का आशीर्वाद लिया। इस कार्यक्रम में विशेष योगदान पूर्व नगर सेवक दीपक वेदकर का रहा। ठाणे के महाराजा के दर्शन के लिए उमड़ी गणेश भक्तों की भीड़। मान्यवरांचं हार्दिक स्वागत। तुमचा तीनचा वार्ता झाल्यानंतर ठाण्याच्या महाराजाचं मी लहानपणापासून दर्शन घेतो, पण यावर्षी देवाला हीच प्रार्थना करेल की येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या संकटाला मात करा आणि सगळ्यांना चांगली शक्ती द्यावं, देवाचरणी विनंती आहे। गणपती बाप्पाच्या गणेश भक्तांना हाच संदेश देणार की देवाने जी आपल्याला चांगली बुद्धी दिली आहे त्याचा वापर करावा आणि जगाचं आणि जनाचं सगळ्यांचं कल्याण करावं।
बालमित्र गणेशोत्सव मंडळ सुवर्णमुस्त्री वाट करत असताना हे यंदाचं 48 वर्ष आहे. गेली 48 वर्ष हे मंडळ अशाच मोठ्या प्रमाणात या उत्सव साजरा करत असतं. या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी फाटक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ काम करत असून या गावची एक गाव एक गणपती संकल्पना असून हा ठाण्याचा महाराज आहे. आणि या वर्षीचा देखावा बोलाल तर केरळचं सुप्रसिद्ध प्राचीन मंदिर पद्मनाभन मंदिराची कलाकृती आहे. आव्हान बापाकडे एवढंच त्यांना बापाने भरभरून महाराष्ट्राला दिलेलं आहे. आणि यावर्षी हेच आव्हान करणार प्रार्थना करणार बापाकडे की महाराष्ट्राचे सध्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान करा आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष आहेत आदरणीय रवींद्रजी फाटक साहेबांना मंत्रिपदी. महाराजाचं यंदाचं 48वं वर्ष आहे आणि गेली कित्येक वर्ष मी ठाण्याच्या महाराजाच्या दर्शनासाठी येत असतो. आणि मला अभिमान वाटतो की या ठाण्याच्या महाराजाचा या मंडळाचा मी एक अविभाज्य घटक आहे, मंडळाचा एक कार्यकर्ता आहे. आणि सन्माननीय आमदार रवींद्र फाटक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 48 वर्ष या मंडळाचा कारभार सुरू आहे. मंडळाचे विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम सुरू असतात आणि या गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध ठिकाणहून लोक या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. या संपूर्ण सजावटीचं कौतुक आणि या संपूर्ण सजावटीचा देखावा पाहण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रातून विविध ठिकाणवरून लोक येतात. आणि विशेष करून माझे सगळे मित्रमंडळी या ठाण्याच्या महाराजाचे पदाधिकारी आहेत. सन्माननीय नगरसेवक दीपक वेतकर, सन्माननीय दीपक वेतकर असतील, बाबू माडिक आहेत, सुरेश आहे, आमचा अनिल आहे, असे सगळेच जण माझी मित्रमंडळी माझे भाऊ आहेत. आणि या सगळ्यांबरोबर एक या मंडळाचा घटक म्हणून या मंडळाचा कार्यकर्ता म्हणून इथे सहभागी होत असताना मला निश्चितपणे आनंद होतो. गणपती बाप्पाच्या निमित्ताने आज गणेश भक्तांना काय संदेश आहे? मला असं वाटतं की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी जे काही आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी घडत असतात सामाजिक भान जपलं पाहिजे आणि इतरांकडे बोटं दाखवण्यापेक्षा आपण स्वतः मदत कार्यामध्ये उतरलं पाहिजे. आणि माणसांमध्ये किंवा आत्ताच्या एक मनोविकृती जी निर्माण झालेली आहे ती दूर केली पाहिजे आणि बाप्पा ती निश्चितपणे दूर करेल अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो.